नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। आपण आज अत्यंत महत्त्वाचे टॉपिक बघणार आहोत। त्या टॉपिकमध्ये आहे GMC मुंबई हॉल तिकीट कधी जनरेट होणार, हा एक पहिला टॉपिक आहे। त्यानंतर दुसरा पॉईंट असणार आपला GMC सांगली परीक्षा तारीख किती असेल आणि कधी एग्जाम होणार, हा दुसरा पॉईंट असणार। त्यानंतर ससूनचा निकाल कधी लागेल आणि आत्ता नुकतीच कोणती GMCची लातूर GMCची जाहिरात आली आहे आणि ह्याबाबत आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत। आणि एक लक्षात ठेवा, मी जे सांगतो जसं सांगतो ते सगळं खरं होतं आणि होतं हे तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढं आरोग्य भरतीबाबत कोणताही प्रश्न तुमचा उद्भवला तर त्याचा निराकरण या चॅनलवर होणार आहे। कारण माझा परिचय, मी सुद्धा आरोग्य विभागात कार्यरत आहे ठाणे सर्कलमध्ये। मग त्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करावाच लागेल, कारण इतर बाकीचे जे चॅनल आहेत हे लोकांना दुसऱ्यावर टीका नाही करायची आहे, पण माझी जे माहिती असते ती ऑथेंटिक असते, एकदम प्रॉपर माहिती असते। ठीक आहे, तर पहिला पॉईंट आहे GMC हॉल तिकीट कधी येणार। तर GMCचं इथे दिसते मुंबई GMCचं, तर त्या मुंबई GMCची एक्झामची तारीख इथे आहे 15 नोव्हेंबरला आहे। एकाच दिवशी पेपर होऊन जाणार आहे आणि 9 ते 11 पहिल्या शिफ्टमध्ये एक्झाम होणार। मग 15 नोव्हेंबरला पेपर आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरले असतील त्यांचा पेपर एकच होईल, पण त्यांनी जर 2 किंवा 3 पदासाठी फॉर्म भरला असेल तर त्यासाठी एकाच पेपरवर त्यांचा मेरिट ठरवल्या जाईल। म्हणजे एकदाच पेपर दिला तरी 2-3 पदासाठी ते पात्र असतील। हे एक झालं। आता सगळ्यात आधी ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम बाकी आहे त्यांनी काय करा, 78 75 03 41 27 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा। त्यावर तुम्हाला 4 प्रश्नसंच भेटतील। ते प्रश्नसंच एवढे खतरनाक असतील की तुम्हाला त्याच पॅटर्नवर सेम 60 ते 70% पर्यंत तुम्हाला ते काय त्याचा फायदा पेपरला होणार। म्हणजे 100 प्रश्न असतील तर 60 ते 70% प्रश्न हे मी जे देईल त्याचप्रमाणे प्रश्न असतील तिथे पेपरमध्ये। मग त्यासाठी हे 99 रुपयाला 4 आहे प्रश्नसंच। किती रुपये? फक्त 99 रुपयाला। आपली ते तशी म्हणजे लोकांना लुटण्याची हे भावना नाही आहे। बाकीचे अदर्स चॅनल्सवाले काय करतात, 1500 रुपये ते कोर्सचे ठेवतात आणि त्यामध्ये काहीही होत नाही। मग आपण जे देतो कमी पण एकदम प्रॉपर आहे आपलं। ठीक आहे, हे तुम्ही यूट्यूबला कुठेही बघा, तुम्हाला एवढी ऑथेंटिक माहिती भेटणार नाही आहे। त्यानंतर दुसरा पॉईंट आहे GMC मिरज सांगलीची एक्झाम कधी होईल। तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, या माझ्या बॅक व्हिडिओमध्ये जाऊन बघा, व्हिडिओ रेकॉर्डमध्ये, की मी आधीच सांगितलं होतं की 15 नोव्हेंबरपर्यंत काय सांगितलं होतं, 15 नोव्हेंबरपर्यंत मुंबईची एक्झाम होईल आणि आधी मुंबईची होईल आणि नंतर कोणाची होणार, मिरज सांगलीची होणार। मग आता 15 नोव्हेंबर मी सांगितल्याप्रमाणेच 15 नोव्हेंबरला एक्झाम आली कशाची, मुंबईची, मुंबई GMCची। आता मग सांगली मिरजची एक्झाम कधी होणार, तर तुम्ही बघा, ह्या तुम्हाला एक्झाम तर ही 20 तारखेपर्यंत असेल सांगली मिरजची, किती 20 नोव्हेंबरपर्यंत असेल। आणि तुम्हाला याबाबत नोटिफिकेशन किंवा माहिती ही तुम्हाला आजची तारीख आहे 4 नोव्हेंबर, तुम्हाला येणाऱ्या 5 दिवसापर्यंत, किती फक्त 5 दिवसापर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार की एक्झामची डेट फिक्स झाली म्हणून। आणि माझं सांगणं आहे की 20 नोव्हेंबरपर्यंत तुमची काय होणार, एक्झाम होऊन जाणार। कोणाची, तर सांगली मिरजची 20 ते 22 पकडा जास्तीत जास्त, याच्यापेक्षा जास्त जाणार नाही। खूप जास्त दिवस नाही आहे, टेस्ट सिरीज घ्या, त्याचा फायदा होणार। आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगायची आहे, ससूनचा कट ऑफ कधी लागेल। तर ससूनची एक्झाम कोणी घेतली, तर IBPSने घेतली। मग IBPSचा नियम असतो 45 डेज नंतर ते काय करतात, रिझल्ट लावतात। मग ससूनचा निकालसुद्धा 20 नोव्हेंबर नंतर कधीही लागू शकतो। किती नोव्हेंबर? 20 नोव्हेंबर नंतर कधीही निकाल लागतो। कोणाचा? ससूनचा। अजून एक सांगायचं आहे, जे मुंबईच्या फॉर्म भरलेत ज्या विद्यार्थ्यांनी, ते TCS घेणार आहे आणि त्या TCSमध्ये मायनस सिस्टीम आहे। ठीक आहे, मायनस सिस्टीम आहे, 1/4ची मायनस सिस्टीम ठेवली आहे। मग त्यानुसार याच्यावर परत एक व्हिडिओ येणार की बाबा कोणत्या टॉपिकवर जास्त अभ्यास करायचा आणि कशा टाईपचे प्रश्न सोडवायचे, किती सोडवायचे, मग जेणेकरून आपण निगेटिव्हमध्ये जास्त नको जायला, यावर एक व्हिडिओ येणार आहे। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबच करा, कारण फ्युचरसाठी सुद्धा हा चॅनल तुम्हाला उपयोगी पडणार आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।
कुंजु मुंडिया खानु बनाऊ